समृद्धी महामार्गाचे लोकार्पण झाले, परंतु आमच्या ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरुस्ती कधी? एल्गार कष्टकरी संघटनेचा शासनाला सवाल। समृद्धी महामार्गाच्या अखेरच्या टप्प्याचे लोकार्पण आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत मोठ्या दिमाखात इगतपुरी तालुक्यात करण्यात आले। या महामार्गावरून हजारो वाहने दररोज सुखकर व गतिमान प्रवास करतील। मात्र आमच्या इगतपुरी, त्र्यंबकेश्वर सारख्या आदिवासी डोंगराळ ग्रामीण भागातील आदिवासींच्या वाड्यापाड्यांना जोडणाऱ्या रस्त्यांची दुरुस्ती कधी होणार, असा सवाल एल्गार कष्टकरी संघटनेच्या अधिकाऱ्यांनी केला आहे। एल्गार कष्टकरी संघटनेचे पदाधिकारी मुख्यमंत्र्यांना भेटून रस्त्याच्या बाबतीत आपल्या व्यथा मांडतील, किंबहुना काहीसे वेगळे आंदोलन करतील म्हणून एल्गार कष्टकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्यादरम्यान यंत्रणेने नजरकैदेत ठेवल्याची माहिती संघटनेचे संस्थापक भगवान यांनी दिलेली आहे। नागपूर ते मुंबई या 701 किलोमीटर अंतराच्या समृद्धी महामार्गाच्या अखेरच्या टप्प्यातील काम व इगतपुरी ते आमने या दरम्यान 76 किलोमीटरचा टप्पा या महामार्गाचा लोकार्पण सोहळा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत इगतपुरी येथील कसारा घाट प्रवेशद्वारापासून ठिकाणी हा लोकार्पण सोहळा संपन्न झाला। या सोहळ्यात समृद्धी महामार्गाच्या उभारणीपासून ते अंतिम टप्प्याच्या कामापर्यंत समृद्धी महामार्गामुळे होणारा विकास, इकॉनॉमिक कॉरिडॉर, पर्यटन स्थळांचा विकास, धार्मिक स्थळांचा विकास, औद्योगिकीकरण, दळणवळणाची गतिमानता आदी बाबींचा प्रामुख्याने उल्लेख करण्यात आला। हा महामार्ग महाराष्ट्राच्या विकासात भर घालणारा प्रोजेक्ट आहेच, म्हणून या महाराष्ट्राच्या कामाबद्दल शासनाचे एल्गार कष्टकरी संघटनेने कौतुक केले आहे। मात्र आदिवासींच्या डोंगराळ वाड्यापाड्यांकडे जाणाऱ्या उद्ध्वस्त रस्त्याकडेही शासनाने प्राधान्याने लक्ष द्यावे। ग्रामीण भागातील रस्तेही दर्जेदार व मजबूत करून आदिवासी समाजाच्या वाड्यापाड्यांच्या विकासात, परिसराच्या विकासात भर घालावी, अशी अपेक्षाही या संघटनेने केली आहे। दरम्यान या संघटनेचे काही पदाधिकारी या रस्त्यांच्या कामाबाबत तसेच वैतरणा धरणाच्या अतिरिक्त जमिनीचा प्रश्न, जलजीवन योजनेच्या कामाची चौकशीबाबत, युवकांच्या रोजगाराच्या प्रश्नाबाबत मुख्यमंत्री व अन्य मंत्र्यांची भेट घेण्यासाठी इगतपुरीकडे प्रस्थान केले होते। मात्र प्रशासनाने या पदाधिकाऱ्यांना मुख्यमंत्री व मंत्री महोदयांपर्यंत पोहोचू दिले नसल्याची खंत भगवान मधे यांनी व्यक्त केली। स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक।